नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओचा टॉपिक आहे Hyundai Auraचा इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात. आता सिंपल सांगायला गेलं ना तर मला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात हे मला माहीतच नव्हतं. जेव्हा माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला, स्मिथनी मला नंबर दिला त्याच्या रेफरन्सनी थ्रू, तेव्हा त्यांनी मला काय केलं की जे इन्शुरन्सवाले जे आहेत व्यक्ती, त्याही मला पुन्हा व्हॉट्सअपवर डिटेल पाठवली. ते डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत त्याची माझ्याकडे त्याची लिस्ट आहे. मी तुम्हाला वाचून सांगतो की ती कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात. सगळ्यात पहिले ज्या दिवशी तुमचा गाडीचा ॲक्सिडेंट होतो त्या दिवशी तुम्हाला पोलिसांची सर्टिफिकेट म्हणजे FIR किंवा टॅट सर्टिफिकेट जे पण तुम्हाला ते भेट देतील ती सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. त्यानंतर मग 7-8 असे काही डॉक्युमेंट्स आहेत, मी तुम्हाला सांगतो. जर लक्षात राहत नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकतो आणि तुम्ही वाटल्यास लिहून पण घेऊ शकता. पहिला डॉक्युमेंट आहे इन्शुरन्स पॉलिसी. त्यानंतर आहे RC, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड कॉपी, उद्यम आधार, फिटनेस सर्टिफिकेट, परमिट, ऑथरायझेशन आणि टॅक्स रिसिप्ट. हे सगळे डॉक्युमेंट्स असणं गरजेचं आहेत आणि सोबतच हे डॉक्युमेंट्स व्हॅलिड असणं गरजेचं आहे. व्हॅलिडचा अर्थ म्हणजे असा की याच्यातलं एकही डॉक्युमेंट एक्सपायर झाला नाही पाहिजे. तर हे आहे गाडीचे डॉक्युमेंट्स. त्यानंतर पुढे प्रोसेस काय होतो की अजून एक आहे, छोटीशीच गोष्ट आहे पण ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. तो म्हणजे स्टॅम्प. जेव्हा तुम्ही गाडी घेता तेव्हा प्रॉपर रायटरचा स्टॅम्प असतो ना, तो 2 ठिकाणी लागतो. माझ्या केसमध्ये लागला होता आणि माझा जो इन्शुरन्स कंपनीचं नाव आहे तो आहे SBI जनरल. आणि हे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन त्यांच्याकडे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा हे पटापट प्रोसेस होतो. आणि प्रोसेसिंग फी समथिंग काहीतरी एक लागते. आता माझ्या केसमध्ये किती लागले मला माहिती नाहीत, पण माझा अंदाज आहे की ते आहे जवळपास 4-5 हजारच्या आसपास काहीतरी आहेत. कारण ते कन्झ्युमेबल जे असतात ना, म्हणजे नट्स वगैरे झाले, स्क्रू वगैरे झाले, तर ते इन्शुरन्समध्ये क्लेम नाही होत असं मला ते सांगितलं आहे. तर ते अप्रॉक्सिमेटली 5,000च्या आसपास काहीतरी असेल प्रोसेसिंग फी आणि ते कन्झ्युमेबल्स. तर 5,000 रुपये मानून पकडून जायचं आहे आपल्याला. तर माझ्या केसमध्ये काय झालं माहिती आहे का, मला माहीतच नव्हतं की डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात ते. तर मला व्हॉट्सअपवरती सांगितलं होतं. मी बोललो ठीक आहे. त्याच्यातल्या माझा ऑथरायझेशन, परमिट पेपर आणि टॅक्स रिसिप्ट हे डॉक्युमेंट्स मला दिलेच नव्हते. जिथून मी गाडी घेतली होती त्या लोकांनी मला हे डॉक्युमेंट दिलेच नव्हते. आणि जेव्हा मी तिथे गाडी घेऊन पोचलो तेव्हा मी त्यांना कॉल, मेसेज बरेच काही केलं, पण त्या लोकांनी तेव्हा त्याचा रिप्लाय काय दिला नाही. त्याच्या नेक्स्ट डे मला रिप्लाय दिला. तर मला काय झालं की मला सेम आहे ना इशू, रोड टॅक्स काढण्यासाठी मला पैसे पे करावे लागले, परमिट पेपर काढण्यासाठी मला पैसे पे करावे लागले, ऑथरायझेशन काढण्यासाठी पण मला पैसे पे करावे लागले. आला की सगळे डॉक्युमेंट्स व्हॅलिड आहेत, ऑनलाईन दिसतंय, पण माझ्याकडे फिजिकल फॉर्ममध्ये कुठला पेपरच नाही आहे. तर त्याच्यामुळे माझं काय झालं की इन्शुरन्समध्ये आहेत ना 1-2 दिवसाचा डिले झाला. मी कालच जाऊन आहे ना भेटलो, गाडीची कंडिशन वगैरे बघितली. काल होती 1 तारीख, आजची मी व्हिडिओ बनवते आहे 2 तारीख, 2 जून 2026. तर हे जे डॉक्युमेंट्स जेव्हा मी त्यांना दिले आणि त्यांना मी बोललो की बाबा प्लीज माझी गाडी थोडी लवकर द्या जेणेकरून धंदा करता येईल. तर त्यांचा फुल फोकस आहे त्या कामामध्ये. पुढचा बंपर आणि पाठीमागचा डिक्की आणि तो बंपर खालचा, तर ते पार्ट्स आलेले आहेत, पेंटला जाणार होते असं बोलले ते. आणि ते बोललेत की तुला 7-8 दिवसामध्ये गाडी देतो, म्हणजे ऑन एन ॲव्हरेज आपल्याला 8-9 तारखेला गाडी भेटू शकते. श्युरिटी नाही आहेत, भेटू शकते. पण एवढंच बोलेन की टुरिस्ट परमिट गाडीला आहे ना खूप जास्त पेपरचा झंझट आहे. ज्या व्यक्तीला माहिती आहे ना की बाबा कोणते डॉक्युमेंट काय लागतात तर तो टेन्शन फ्री असतो. बट माझ्यासारखा व्यक्ती ज्याला काय माहीतच नाही, त्याने डायरेक्ट धंद्यामध्ये उडी मारली आहे आणि डॉक्युमेंट्स कुठले काय ठेवायचे माहीतच नाहीत, तर त्या माणसाला हे हेक्टिक आहे. आता सगळे डॉक्युमेंट्स मी ठेवलेत, म्हणजे PDF फॉर्ममध्ये पण आहेत आणि फिजिकल फॉर्ममध्ये पण आहेत. हे सगळे डॉक्युमेंट्स जेव्हा आता रिन्युअलचा टाईम येईल तेव्हा डेट वगैरे टाईम वगैरे सगळं काही व्यवस्थित मॅनेज करायचं आहेत. बघा माझ्या गाडीचं तर ॲक्सिडेंट झालं तर झालं आहे, वरून याच महिन्यांमध्ये माझा PT पण भरायचा आहे, प्रोफेशनल टॅक्स, इन्शुरन्स पण भरायचा आहे, गाडीचा हप्ता पण आहेत आणि छोटे मोठे EMI पण आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी मॅनेज करायच्या आहेत. पण ठीक आहे, होत आहेत मॅनेज, तर काय टेन्शन नाही आहेत. आता सध्या मी आहे आमच्या रेनॉल्डच्या ड्रायव्हरमध्ये. ही गाडी अलिबागला होती, अलिबागवरून घेऊन आलो इथे, सर्व्हिसिंग वगैरे केली आणि आता ही गाडी मस्त व्यवस्थित चालते. तर या गाडीला पण एक व्हिडिओ याचा स्पेसिफिक बनवण्याचा विचार चालू आहे माझा.
तर बघू, सगळ्यात पहिले हा इन्शुरन्सवाला व्हिडिओ टाकून देतो जेणेकरून तुम्हाला लोकांना आयडिया येईल की इन्शुरन्स क्लेम करताना काय काय लागतं काय काय नाहीत. अजून एक कमेंट मला आठवते की त्यांनी अशी कमेंट केली होती एका दादानी की दादा ॲक्सिडेंट तर झालं नाहीत पण छोटे मोठे स्क्रॅच लागलेत गाडीला, तर ते इन्शुरन्समध्ये कव्हर होतात का? तर त्याचा उत्तर मला सहसा नाही देता येणार, कारण आहे ना, तुम्ही काम करा, सिम्पल आहे. तुमची कुठली पण गाडी असू दे, सुझुकी असू दे, ह्युंडई असू दे, सर्व्हिस सेंटरवाल्यांना फोन करा आणि त्यांना सांगा की माझी अशी अशी गाडी आहेत आणि असे असे स्क्रॅच आलेत, तर त्यांना FIR कॉपी वगैरे लागते का, ते हे त्यांना विचारा. जर इन्शुरन्समध्ये काम होत असेल तर मी जे सांगितले तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहेत ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि जर डॉक्युमेंटची गरज नाही तर तुमचं काम इझिली होऊन जाईल. बरेच जण लोक काय करतात माहिती आहेत का, हे ॲक्सिडेंट वगैरे ज्यांचे होत आहेत ना टुरिस्ट परमिटवाल्यांचे, ते लोक सहसा काम बाहेरच करतात, सर्व्हिस सेंटरवाल्यांना काम देत नाहीत, कारण का दिवस रखडले जातात, त्याच्यामुळे मग प्रॉब्लेम होतो ॲक्च्युअलमध्ये. पण बाहेर काम करणं आणि ऑफिशियलमध्ये काम करणं म्हणजे जमीन आसमानचा फरक आहे. तर तुमचं काय मत आहे की जेव्हा ॲक्सिडेंट जेव्हा होतो तेव्हा ऑफिशियलमधून काम केलं पाहिजे का बाहेरून काम केलं पाहिजे? तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून पण काय या रिलेटेड काय तुमचा डाऊट असेल कुठल्या डॉक्युमेंटबद्दल तर मला कमेंट करून सांगा, मी तुम्हाला लवकरच रिप्लाय द्यायचा प्रयत्न करेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, बाय बाय.